नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्ही बघू शकता की टाचांना किती भेगा पडलेल्या आहेत. आपल्या शरीरातील उन्हाळ्यामुळे उष्णता बाहेर पडते आणि अशा पद्धतीने टाचा ह्या उलतात किंवा त्याला भेगा पडतात. ज्यांच्या शरीरामध्ये प्रचंड अशी उष्णता आहे किंवा ड्रायनेस प्रचंड आहे, त्यांना असं खूप जास्त जाणवतं आणि अशा पद्धतीने टाचांना भेगा पडतात. टाचच नाही तर पूर्ण तळपाय अशाच पद्धतीने पूर्ण त्याला भेगा पडतात. तर ह्या कशा पद्धतीने आपण घरच्या घरी घरगुती उपाय करून ह्या टाचांच्या भेगा अगदी नष्ट करू शकतो आणि पूर्ण आपली टाच प्लेन करू शकतो, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यात पहिले ना आपल्याला असं पसरट भांडं घ्यायचं आहे. तर मी टोपलं घेतलं आहे बघा आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं. आता आपला पाय जेवढा सहन करू शकेल तेवढं पाणी आपल्याला गरम हे ठेवायचं आहे. थंड पाणी टाकून हे ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी पहिले गरम टाकलं आणि नंतर यामध्ये थंड पाणी टाकून हे कोमट असं करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू. तर आपल्याला एक लिंबू अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा आहे आणि एक लिंबाचा रस टाकायचा आहे. आता तुमच्या पायांना जर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप भेगा असेल तर तुम्हाला ही प्रोसेस डेली करावी लागेल. हो, कारण माहिती का भेगा प्रचंड आहे, ड्रायनेस खूप आलेला आहे, त्यामुळे तिथली क्लिनिंग होणं सुद्धा गरजेची आहे. धूळ वगैरे त्यामध्ये बसते, घाण साचत चालते म्हणून ते आणखी भेगा पडत चालतात आणि मग नंतर त्यामधनं रक्त सुद्धा येतं. सो अशा वेळेस ही क्लिनिंग होणं खूप गरजेची आहे. आपण ही जी फर्स्ट स्टेप करत आहोत ती क्लिनिंगची करत आहोत. यानंतर यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचं आहे, जे भाजीमध्ये आपण वापरतो ते. जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर अवश्य वापरा. या मिठाऐवजी खडे मिठाचा वापर केला तरीही चालेल. आता व्यवस्थितरित्या आपण हे मिक्स करून घेतलंय. लगेच मीठ यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातं. आता तुम्ही बघू शकता ज्यांच्या पायांना खूप भेगा पडलेल्या असताना त्यांची स्किन प्रचंड ड्राय असते. तर मग काय करायचं, अशा पद्धतीने पाय ठेवून द्यायचे बघा ह्या पाण्यामध्ये. रोज तुम्हाला हे डेली झोपण्याच्या आधी तुम्ही जर हे केलं ना तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल. कारण रात्री मग आपण रेस्ट करत असतो. सो आपण जे काही केलं आहे त्याला व्यवस्थितरित्या त्याचा रिझल्ट सुद्धा येतो. अशा पद्धतीने त्यामध्ये पाय ठेवायचा आणि जो शॅम्पू तुम्ही वापरता ते 1 पाऊच इकडे घ्यायचा आहे. बघा ₹1 पाऊच आहे हे. हे पूर्ण पाऊच यामध्ये टाकायचं. निरमा वगैरे काहीच वापरायचा नाही. शॅम्पूच तुम्ही इकडे वापरा. त्यानंतर अशा पद्धतीने शॅम्पू यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला कमीत कमी 10 मिनिटं आणि जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटं हे पाय असे व्यवस्थितरित्या भिजले जातात. नंतर एखादा जुना टूथब्रश घेऊ शकता किंवा बघा घासणी असते एकदम सॉफ्टवाली पिवळी आणि ग्रीन कलरची, ती सुद्धा घेऊ शकता. कारण हा जो काही पाय आहे हा तळपाय खालून पूर्ण भिजलेला असतो. त्यामुळे आता यामध्ये जी घाण साचलेली असते किंवा इथली जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह होणं खूप गरजेचे आहे. आता एकाच याच्यामध्ये यामधली जी काही डेड स्किन आहे ती लगेच निघणार नाही. हळूहळू या गोष्टी होतील. घरगुती उपाय आहे त्यामुळे उशीर तर लागतो पण रिझल्ट 100% मिळतो. तर काय करायचं जिथे जास्त भेगा आहे ना अशा पद्धतीनं टूथब्रश घ्यायचं आणि घासायचं बघा. जास्त काही वेदना होत नाही आणि प्रचंड डेड सेल्स असतील ना तिथे तर आपली वजरी असते ना आपण घासतो बघा आपलं अंग, तर ते घ्यायचं आणि अशा पद्धतीने घासायचं. पहिल्याच याच्यामध्ये एवढे क्लीन होऊन जातात. तुम्ही ही प्रोसेस नक्की फॉलो करा. पण लगेच यामध्ये पाय टाकले आणि लगेच क्लीन करायला घेऊ नका. त्या पायाला व्यवस्थितरित्या त्यामध्ये भिजत ठेवणं खूप गरजेची आहे. त्यानंतर काय होतं बऱ्याचदा आपण आपल्या टाचांना तशाच राहू देतो. अरे चला याला काहीच नाही लावायचं आणि असं केल्यामुळे धूळ आणि याच्यामुळे ते पूर्ण अगदी जास्त घाण होतात. रक्त यायला लागतं आणि मग आपल्या डोक्यातील लाईट लागतो की आपण यासाठी काहीतरी करायला हवं. पण तुम्हाला माहिती आहे का आपलं सौंदर्य जपणे हे खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे मग ते केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत नाही तर टाचांपर्यंत पाहिलं जावं आणि जपलं जावं असं म्हटलं जातं. तर टाचा सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील आणि हे जे काही प्रोसेस आहे ही करणं गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये माझ्या सुद्धा टाचा अशाच पद्धतीने जे आहे उलतात त्याला भेगा पडतात. तर मी ही सेम प्रोसेस फॉलो करते. तर खालचंच नाही तर वरचा भाग सुद्धा असं करायचा जेणेकरून जे टॅनिंग आणि पिगमेंटेशन झालं आहे ते सगळं काही रिमूव्ह होतं. त्याचबरोबर आपण पार्लरला जातो, मेडिकेअर, पेडिकेअर करतो, भरपूर सारे पैसे देतो. हे तुम्ही घरी करू शकता. अशा पद्धतीने नख सुद्धा व्यवस्थित साफ करू शकता. पूर्ण नखावरील डर्ट सुद्धा पूर्ण रिमूव्ह होऊन जातो. सो अशा पद्धतीने तुम्हाला डेली हे करायचं आहे. आता तुम्हाला जर डेली हे पॉसिबल होत नाही आहे ही क्लिनिंग प्रोसेस, तर मग हप्त्यातून ॲटलीस्ट 2 दिवस तरी तुम्हाला द्यायचे आहे. सॅटर्डे, संडे सगळ्यांना सुट्टी असते किंवा जेव्हा सुट्टी असली त्या दिवशी आणि असंही आता सुट्ट्याच लागणार आहे.
सो तुम्ही हे जरूर करा. पण जे दुसरा उपाय करणार आहोत आपण, तो मात्र तुम्हाला डेली करायचा आहे. एकदा केलं की 15-20 दिवस तुम्हाला बघायचं कामच नाही आहे. तुम्ही बघू शकता किती घाण पाय झाले होते पहिल्या ज्याच्यामध्ये, किती व्यवस्थितरित्या हे स्वच्छ होत आहे. आता आपण जाणून घेऊया की टाचांना भेगा का पडतात. बघा, टाचांना भेगा या पायाचं सौंदर्य खराब करत असतात. ते मान्य असेल तुम्हाला. शिवाय त्या जर जास्त प्रमाणात पडल्या असतील किंवा त्या फाटल्या असतील ना, तर त्या दुखतात सुद्धा आणि चालण्यात सुद्धा प्रचंड त्रास होतो. मग हा टाचांना भेगा पडतातच का? हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल. तर सोपं उत्तर म्हणजे आपण जे चुकीचं खातो पितो त्याचा परिणाम टाचांवरही होतो आणि टाचा फाटत असतात. म्हणजे आहारातून शरीरास ई जीवनसत्व, कॅल्शियम आणि लोह गेलं नाही तर त्याची कमतरता निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणून टाचांना भेगा पडत असतात आणि टाचा फाटतात. त्यामुळे टाचांवर केवळ सौंदर्योपचार करून भागत नसतं, तर खाण्यापिण्याचं पथ्यही पाळलं गेलं पाहिजे. स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे. आता पुन्हा कोमटसर किंवा रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने स्वतःच आपली जी काही वरची स्किन आहे ती अशा पद्धतीने घासायची आणि खालचं सुद्धा घासायचं. कारण किती नाही म्हटलं आपण दुसऱ्याने करायला गेलं तर थोडंसं काही होणार राहतं. असं केलं ना तर जे काही एक्स्ट्रा आतापर्यंत भिजत आले होते आपले पाय टाचा, तर त्या व्यवस्थितरित्या निघतात. बघा अशा पद्धतीने चोळायचं. म्हणजे कसं आहे, आपण खालच्या बाजूने जर दुसऱ्याकडून करायला गेलं तर भरपूर त्रास सुद्धा होतो आणि गुदगुल्या पण प्रचंड होतात. सो असं स्वच्छ असे धुवून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता पहिले कसे होते आणि फक्त पहिल्या यूजमध्ये यामधली जी डेड स्किन आहे किंवा डेड सेल्स आहेत त्या पूर्ण बऱ्यापैकी निघून गेलेल्या आहेत. आता टाचा पूर्ण भरतील का? तर नाही. त्याला आपल्याला आता नरिशमेंट देणं खूप गरजेचे आहे. कारण इथे आता ड्रायनेस प्रचंड झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता किती घाण झाले होते आणि आता किती स्वच्छ निघाले आहेत. दोन्ही पाय अशा पद्धतीने आपण साफ करून घेतलेले आहेत. हे पाय तुम्हाला रोज रात्री अशा पद्धतीने साफ करायचं. जर तुम्हाला घासायचे नसेल तर ॲटलीस्ट मीठ टाकायचं, फक्त लिंबू टाकायचं आणि 15 मिनिटं पाणी तसंच ठेवायचं पाण्यामध्ये आणि नंतर तुम्हाला ही क्रीम एकदाच बनवून ठेवायची आहे. आता इथे मी ना तडका पॅन घेतलेला आहे. क्रीम बनवायला एकदम सोपी आहे. इन्ग्रेडियंट फक्त 3 लागणार आहे. त्यामुळे बिलकुल घरामध्ये जे इन्ग्रेडियंट अवेलेबल असतात मी तेच तुम्हाला सांगत आहे. इथे आपल्याला लागणार आहे शुद्ध गाईचं तूप. हो, गाईचं तूप घ्या. जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर मग इकडे तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता. कोकोनट ऑइल घेऊ नका. मोहरीचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा मग शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे. पोह्यात खायचा जो चमचा असतो ना, त्याने मी 4 चमचे हे शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर अगदी गावाकडचं गावरान असं तूप आहे. त्यानंतर लागणार आहे वॅक्स. वॅक्ससाठी मी इकडे मेणबत्तीचा वापर करत आहे. एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, वॅक्स आपल्याला जास्त टाकायचं नाही. जर वॅक्सचं प्रमाण जास्त झालं तर ही क्रीम प्रचंड ड्राय होईल आणि आपल्याला टाचांना व्यवस्थित लावता येणार नाही. 4 चमचे आपण गाईचं तूप घेतलेलं आहे, तर अगदी थोडंसंच वॅक्स आपण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी वॅक्स अगदी थोडंसं यामध्ये टाकलेलं आहे. प्रमाण जर जास्त झालं इन केस तुमच्याकडून, तर तुपाचं किंवा तेलाचं प्रमाण वाढवायचं आहे. त्यानंतर लागणार आहे तिसरा इन्ग्रेडियंट तो म्हणजे पेट्रोलियम जेली. व्हॅसलीन, नोव्हा जे तुम्ही वापरताना ते तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. गॅस आता मंद ठेवायचा आहे आणि जोपर्यंत यामधलं जे काही तूप आहे ते तर विरघळलेलं आहे. पण जे व्हॅक्स आहे ते जोपर्यंत यामध्ये मेल्ट होत नाही तोपर्यंत मंद आचेवरतीच हे ठेवायचं आहे. आपल्याला हे शिजवत बसायचं नाहीये. फक्त यामध्ये आपल्याला व्हॅक्स मेल्ट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फक्त त्याला ना फिरवत राहायचं आहे. आता बघू शकता वॅक्स पूर्णपणे मेल्ट झालाय. मी आता गॅस बंद केला आणि आता आपल्याला हे कंटिन्यू अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. असं मी का म्हणत आहे? कारण मग ते व्हॅक्स वेगळं आणि तूप वेगळं होतं किंवा जर तेल घेतलं असेल तर तेल वेगळं होतं म्हणून. अशा पद्धतीने स्टर केलं तर अगदी 2 मिनिटच्या आतमध्ये आपली क्रीम तयार होऊन जाते. यामध्ये ॲडिशनल तुम्ही व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल आणि एलोवेरा जेल 1 चमचा यामध्ये टाकू शकता. म्हणजे अजून छान आपली तिथली जी काही स्किन आहे ती हायड्रेट राहील. त्याचबरोबर तुम्हाला नियमित टाचांची अंघोळ करत असताना स्वच्छता करायची जर तुम्ही पहिली स्टेप करत नसणार तर. तुम्ही बघू शकता हळू आता हे व्यवस्थितरित्या घट्ट व्हायला लागलंय आणि हे मी फिरवतच आहे. त्याचबरोबर आठवड्यातून तुम्हाला हे 2दा स्क्रब करणं गरजेचं आहे. कमीत कमी 2 वेळेस स्क्रब करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून तिथली डेड स्किन नक्की जाईल. 7 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल म्हणजे जाणवेल. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईमच करणार ना, तेव्हाच तुम्हाला बघणार की तिथली तुमची स्किन भरपूर सॉफ्ट झालेली तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीने आपली आता क्रीम तयार झालेली आहे. आता ही क्रीम एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला भरायची आहे. काचेचा घेऊ शकता किंवा प्लास्टिकचा घ्या. पण मी तुम्हाला रेकमेंड करेल की काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची, उन्हामध्ये स्टरलाइज करून घ्यायची, उन्हामध्ये ठेवायची आणि नंतर यामध्ये ही क्रीम भरायची आहे. तुम्ही जी ही होममेड क्रीम बनवता तुमच्या चेहऱ्यासाठी असेल किंवा टाचेसाठी, तर अशा पद्धतीने नेहमी ना ती काचेच्या भरणीत ठेवली तर चांगलं असतं, म्हणजे रिएक्शन वगैरे होत नाही. ही रूम टेम्परेचरवरती तुम्हाला ठेवायची आहे. आता आपले पाय आपण व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. आता आपण असं समजूयात की डेली आपण हे करणार आहोत.
तर झोपण्याच्या आधी आता आपण आपले पाय स्वच्छ करून घ्यायचे आहे. जर तुम्ही स्क्रबिंग जरी केलं नसेल, तर पाय आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. लक्षात घ्या, खालचं काहीच घाण राहिली नाही पाहिजे. पाय ड्राय झाले त्यानंतर आपल्याला असे हे जे काही भेग आहेत ना, त्यामध्ये आपल्याला ही क्रीम घालायची आहे. ही क्रीम तुमच्या टाचेच्या जे काही भेग आहेत तिथे ती स्किन ना पूर्ण मॉइश्चराइज करते. त्याचबरोबर तिथला जो ड्रायनेस आहे तो पूर्ण रिमूव्ह करते आणि इथे नरिशमेंट भेटल्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्या टाचेच्या भेगा या भरत चालतात आणि मग आपला टाच व्यवस्थितरित्या पूर्ण पूर्वरत होऊन जाते. हे असं तुम्हाला डेली क्रीम लावायची आहे. जास्त तुम्हाला टाइम नसेल तर हप्त्यातून 2 ते 3 वेळेस स्क्रबिंग करायचं आहे. 7 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट येईल म्हणजे येईल. आता रात्री झोपण्याच्या आधी जर तुम्ही डायरेक्टली हे केलं आणि झोपला तर काय होतं, मग आपण जे अंथरूण आहे त्याला हे लागतं. तर काय करायचं, कॅरी बॅग घालायची पायामध्ये, वरून सॉक्स घालायचा. आता तुम्ही म्हणाल की उन्हाळा आहे, खूप गरमी होते, तर फक्त कॅरी बॅग घाला आणि नंतर तुम्ही झोपू शकता. जास्त काही गरमी होत नाही. 7 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळेल. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो करा. चला बाय.